एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. रात्री 12 वाजता आता वाजलेत 11:15 आणि मला करायचे हेअर ऑइलिंग. मला अचानक आठवले की मला उद्या एक शूट करायचा आहे जो की गुढीपाडव्याचा आहे आणि त्यामुळे मला हेअर वॉश करायचं आहे. आणि मी आता असं ठरवलं आहे की ज्या दिवशी मी हेअर वॉश करणार आहे ना त्याच्या आदल्या दिवशी तेल लावणार म्हणजे लावणार. म्हणून आत्ता 12 वाजता आठवले तर मी लगेच हेअर ऑइल लावायला घेतले. तर हे हेअर ऑइल वापरते मी केश किंगचा. अगोदर नाही वापरलेलं मी, नवीनच आहे. सो रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला सांगेल. आणि आता छोटे हेअर आहेत तर मस्त हेअर वॉश करताना ना काही असं अडचण येत नाही, पटकन होऊन जातं आणि लवकर सुकतात पण, त्यामुळे भारी वाटतं. आता माहीत नाही मी उद्याच करेल का शूट की परवा करेल, कारण गुरुवारी पाडवा आहे, उद्या मंगळवार बुधवार. तर बघू. ज्वेलरी वगैरे घेतली मी एका इंस्टाग्राम पेजकडनं, खूप सुंदर अशी, तीच मी घालणार आहे. आणि साडी पण काठापदराची मस्त. परत मी जी गुढी असते ना साडीची बनवलेली, तशी गुढी पण मागवली आहे. तर प्रॉपर असा मला शूट करायचं आहे. बट मला आता मेकअपचं वगैरे टेन्शन आलं आहे, मी काय करू समजत नाही आहे. पण करू काहीतरी, जसा येतो आपल्याला तसा करू. आणि मेन तर हेअरस्टाईलचं टेन्शन आहे, कारण मला सर्व आवरताना खूप असं लोड येऊन जाईल. आणि लोकेशनचं पण टेन्शन आहे, कुठे शूट करू. सो मी काय करते, अगोदर ना असं फ्रंट साईडला हेअर ऑइलिंग करून घेते मस्त असं. आणि त्यानंतर मग जोपर्यंत असं ऑइली दिसत नाहीत ना मला केस, तोपर्यंत मला असं फील येत नाही की मी हेअर ऑइलिंग केली आहे म्हणून. बहीण झोपी गेली, तिला उद्या जायचं सकाळी कंपनीला. आणि मी बघा काय करत बसली. तसं ना मी आज ठरवलं होतं की आज मी लवकर झोपेल आणि उद्या सकाळी लवकर उठेल. आणि मग लवकर उठून सगळे कामं आवरले ना मग दुपारून शूट वगैरे करता येईल. पण आता मला झोपायलाच 12 वाजते, तर आता कधी उठणार आहे मी काय माहिती. पण आता हेअर ऑइलिंग केली की मस्त झोप पण छान येईल. सो लगेच झोपते हेअर ऑइलिंग झाली की. चला झालंय माझं, झोपते मी आणि भेटते तुम्हाला उद्या सकाळी. गाईज, मी रात्री तुम्हाला बोलले की आज मला खूप काम आहे, हेअर वॉश करायचंय, शूट करायचंय. आणि आजचा माझा दिवस ना वेस्ट जाणार आहे असंच मला वाटतंय. कारण मावशी आल्या, चपात्याचं पीठ भिजवलं, एक सुद्धा चपाती झाली नव्हती, गॅस संपला आणि गॅस कुठंच भेटत नाहीये. मी जाऊन आले 5-6 ठिकाणी बघितला, बट गॅस नाही आहे. आता इंडक्शन माझ्याकडे ऑलरेडी आहे, माझ्याकडे जे आधी होतं तिकडे असताना ते आहे, बट त्याची भांडी नाही आहेत. सो आता मी काय करू विचार करते. भांडे ब्लिंकिटवरून ऑर्डर करू तर मला डाऊट आहे की ते ह्या इंडक्शनवर चालतील का नाही, कारण मी मागे एक नॉनस्टिक तवा घेतला होता, तो चालत नव्हता. सो आता मला खूप कन्फ्युजन आहे, काय करू समजत नाही आहे. भूक तर खूप लागली आहे, काहीच खाल्लेलं नाही. गॉड काय करू. काम करते, इंडक्शन काढते आधी, चालू आहे का बघते, देन मग भांडे करते ऑर्डर. फक्त तवा करते, मग कढई वगैरे आहे माझ्याकडं आधीची, लातूरला आहे. आणि आता गेलाय भाऊ तसं, पण तो येणार आहे 2-3 दिवसांनी. 2-3 दिवस मी काय खाऊ है ना. तर करते ऑर्डर आधी, इंडक्शन बघते आणि मग बघू काय होते. मला माहीत नव्हतं, मला वाटत होतं फक्त हे र्युमर्स आहेत की गॅसचं असं आहे तसं आहे. बट आता माझ्यासोबत झालं तर मला कळते. आणि माझं एकतर ते छोटंवालं सिलेंडर होतं, त्याच्यामुळे काही ऑप्शनच नाही. श्वेताला पण मी कॉल केला, तीच इंडक्शनवर चालू आहे तिचंच. आणि तिला आता 25 दिवस सांगितले मोठ्या सिलेंडरला. आमचं तर काय होतं काय माहिती. मला काय करू समजत नाही आहे. असा विचार करते की बाहेरच खाऊ मस्त जोपर्यंत. पण मग बाहेरचं जेव्हा खायला जेवढे पैसे लागतील ना तेवढ्यात मी इंडक्शनचे भांडे ऑर्डर करून तेवढं बनवू शकेल. तर चला बघते मी आधी काढून काय काय नाही. चला, धूळ तर खूप बसली असेल त्याच्यावर.
गाईस केल्या मी चपात्या कशा बशा झाल्या, काही जळाल्या, काही कच्च्या राहिल्या आणि काही बनल्या परफेक्ट. तसं मी सर्वच मागूनच खाल्लं असतं, पण पीठ भिजवलेलं होतं आणि ते मी वेस्ट करू शकत नव्हते, त्यामुळे बनवलं. आणि आता एवढी गरमी होतीये आणि आता गॅस तर मी ठेवून दिलाय खाली, त्यामुळे म्हणलं हे किचनचा सेटअप लगेच चेंज करून घेऊ. भाजी ऑर्डर केली आहे, ती येते तोपर्यंत मग मी हे आवरून घेते आणि किचनची पण डीप क्लिनिंग होऊन जाईल. म्हणलं करून घेऊ, कारण हे सगळं इकडे तुम्हाला जो पसारा दिसतोय ना, हे थोडं ॲस्थेटिक करता येईल आणि मग हे तिकडं ठेवता येईल. आणि मग इंडक्शन पण इकडेच ठेवावं लागेल कारण स्विच तिथं आहे. सो त्यामुळे असं सेटअप करूया आपण. चला तुमच्यासोबतच करणार आहे. झालं सर्व आवरून. आता इथलं पसारा काही लिस्ट मध्ये नव्हतं इथलं करायचं, बट मला हे असलं कचड 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 बघू वाटत नव्हतं, म्हणून म्हणलं करून घेऊ.
झालं माझं सर्व आवरून आणि बघा घाम किती आलाय. मी सकाळी झाडून पुसून घेतलं होतं आणि परत मला ते फक्त गॅस संपला म्हणून एवढा कुटाणा करावा लागला, कारण मला ते चांगलंच नव्हतं वाटत. मग मी झाडून पण घेतलं, परत गॅस पण पुसला आणि आता 5 वाजलेत. मला बाहेर जायचं होतं, ते पण राहून गेलं. आता म्हटलं जाते आता 6-1 वाजता. आंघोळ करते अगोदर. हेअर वॉश पण करायचा होता, एक तर ऑइल लावलं ना त्याच्यामुळं असं घाम जास्तच येत होता. बट फायनली झालं आणि आता आंघोळ करून स्किन केअरचा व्हिडिओ शूट करायचा आहे मला. सो ते करते, कारण स्किन केअर बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली आहे कर कर कर. सो ते करेल, तो मे बी आधी येईल या व्हिडिओच्या. सो असं आहे. चला तर काय झाली माझी आंघोळ आणि मी ड्रेस तोच घातलाय कारण घाण नव्हता झाला आणि सकाळीच घातला होता त्यामुळे. आणि सनसेट बघा किती भारी. ओ गोल्डन लाईट किती भारी वाटते. आणि मी स्किन केअरचा व्हिडिओ येडंबंद तिकडं मध्ये शूट केला. मी इकडे येऊन बघितलंच नाही, हॉलमध्ये आंघोळ केली आणि तिकडेच गेले आणि तिकडेच शूट केला. खरंच काय पागल आहे मी. आता असं वाटतं मला इथं बसून परत एकदा स्किन केअरचा व्हिडिओ शूट करावा. क्या बोलती पब्लिक. कसलं भारी वाटतंय. ऊन अजून गेलं नाही, आता किती 6:15 झालेत. हां आता उन्हाळ्यात लेटच हे होतं. तर फर्स्ट थिंग आता मला जायचं आहे मनी प्लांटसाठी मोठी कुंडी आणायची. आणि मेन गोष्ट मी याच ड्रेसवर जाणार ही, कारण खूप कम्फर्टेबल आहे आणि असं नाईट ड्रेस वाटत नाही आहे, कॉर्ड सेट वाटत आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती पण करायला जायचं आहे, कुंडी आणायची आहे. हे 2 काम आहेत. तर चलते हे आणि आल्यावर मी तुम्हाला भेटते. मस्त वाटतं यार, मस्त गोल्डन आवर चालू आहे. आणि आज पण हेअर वॉश केला, छान वाटतं. आता सर्व किचन पण मस्त ठेवलं सर्व काही, त्यामुळे रिलॅक्स वाटतंय. चला मी जाते आणि आल्यावर तुम्हाला भेटते. आले मी घरी आणि आणली मी माझ्यासारखी कुंडी, माझ्या मनासारखी कुंडी मोठी. आणि त्याचा तो बांबू तो पण आणायचा होता, बट ही कुंडीची एवढी प्लास्टिकची एवढी महाग म्हणत होते, त्यामुळे मग मी म्हणलं जाऊ द्या. आता ह्याच्यामध्ये मी उद्या लावेल तो माझा मनी प्लांट आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि खूप गरमी होते यार, तर मला एडिटिंग करायची आहे. एडिटिंग वगैरे संपवते माझी आणि तुम्हाला एकदा दाखवते किती मोठी कुंडी आणली आहे मी. एवढी मोठी आणली, मी पण बसू शकते याच्यामध्ये. मस्त त्याचं खाली प्लेट पण आणलं ठेवायला, म्हणजे घाण नको व्हायला म्हणून. आणि आधीची बघा केवढी आहे, आताची केवढी आहे. आणि एक्स्ट्राची माती आहे माझ्याकडे बाहेर, ती सगळी माती ह्याच्यात टाकून देणार आहे. आणि हा बघा किती वर गेलाय. आणि वर जाऊन परत खाली येतोय, त्याच्यामुळे मला थोडंसं नीट करायचं आहे, कारण खाली आलेला चांगला नसतो त्यामुळे. आणि ही कुंडी. काय चला मग आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.